हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसं तुम्ही सर्व काही मस्त. आय होप तुम्ही मजेत असाल अँड स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आत्ता वाजलेत 5 सकाळचे. तुम्ही बोलाल ही आज एवढं लवकर कशी काय उठली. सो आज आहे एकविरा आईची पालखी अँड आम्ही चालू आहे दर्शन घ्यायला. मला माहिती आहे पालखीच्या दिवशी भरपूर गर्दी असते, काय काय ना तर दर्शन पण नाही भेटत. पण बघू, आपला हाच मोठा टास्क आहे का आजच्या दिवसात आपल्याला दर्शन घडवायचं आहे. बघू काय होतं. नाही, मम्मी बोलते नाही भेटला तरी चालेल, पायथ्याचा भेटला बस झाला. बट लेट्स सी गाईज. सो व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघा पुढं काय होतं काय नाही. लाईक नसेल केला पटापट लाईक करून घ्या. लवकर उठले वाटतं डोक्यावर परिणाम होत चालले माझ्या. बट कुछ नाही. बाबा बाबा, काळी उठलेली आईचा पेपर आहे सायन्सचा. भूत. सकाळी सकाळी गाईस तुम्हाला सांगू, सगळे घरचे लाईटी लावून बसले. पार्टी नाही रुकनी चाहिए. माझं डोलं पण नाही खुलायला चाललं. मला घेऊन जा. नाही, सकाळ 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 डोक्यावर परिणाम दिला माझ्या. मॉर्निंग व्यू दिस काइंड ऑफ. फुल कालो के काय नाही आहे. फक्त ती रिक्षा दिसते तिकडं, इकडं पण काय नाही. 5 वाजल्यानं सकाळचे परफेक्ट. आणि इकडून बघा तो हारवाल्याचं दुकान उघडं आहे. दॅट्स इट. मॉर्निंगला उठून शाबास शाबास, स्वतःला शाबासकी देत राहा. दुसरी नाही दिलं तर काय झाला, आपण स्वतःला नाही, आपण स्वतःसाठी काफी होता. गाईज, काळीचा आज आहे सायन्सचा पेपर आणि फुल अभ्यासाला असलेली आहे. बघायचं तुम्हाला काही ना तर तुम्हाला डबल ब्लॉगमध्ये बघायला भेटतं का नाही. बोलता 5:06 वाजेशी आलं. आत्ताशी निघू आम्ही अँड यालेच बॅग घेतले बिकॉज लास्ट टाइम जैसी गलती करेगा नहीं. गाड़ी हो चुके हैं गाइस. चलो 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 चलो. पर हम अभी भी हमारी मम्मी जी लेट है. क्या करें एक्साइटमेंट बोलतात ना जी काल. चला मम्मी फायनली. या बघा, जाता जाता पण कपडे कपडे कपडे. क्या बोलना चाहोगे बहन जी आप. मला यायचं. बघा बघा, उशीर झाला चला. बाबा बाबा, एवढी गरमी आहे ना, सकाळ सकाळच एवढी गरमी आहे. अँड आता फर्स्ट टाक्याच्या देवीचं दर्शन करू अँड त्याच्यानंतर डायरेक्ट एकविरेला थांबू. काली तू दिसशील कशी. टाक्याच्या वाडीला पोचलेलो. 7 वाजल्यान. इंडियांचा अजून देवीला धुत आहेत, म्हणजे अजून येण्यासाठी आहे. तर दर्शन झालेलं आहे इकडचा अँड त्यांची मंदिराची कामं चालू आहेत. म्हणजे मी तुम्हाला ब्लॉग केला, बघितला असेल तुम्ही का दाखवायला गेले तर फक्त तुम्हाला समजलं त्यांचं चालू आहे काम. सो लेट्स गो. सकाळचे 7 वाजता इथून हा व्ह्यू येतोय आणि हा मंदिर. ते फक्त एक हारवाली आले बसली रांगोली. तर अशाच उत्साहाने आम्ही निघालो. डायरेक्ट आता आम्ही एकविरेला थांबणार होतो. अँड तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे पालखीच्या दिवशी जाणं आणि दर्शन मिळणं हे किती मुश्किल आहे. तरी पण अशा उत्साहाने आणि आईच्या भेटीच्या आशेने आम्ही आमचा उत्साह कमी नाही केला. आम्ही तेवढ्याच उत्साहाने गेलो. भरपूर लोक बोलत होती का दर्शन नाही भेटणार, पाय ठेवायची जागा नसते. बट मॉर्निंगच्या टायमाला खरं सांगते हॉनेस्टली एवढी पब्लिक नव्हती. जर आम्ही लाईनीला लागलो असतो तर ॲटलिस्ट आम्ही तिथं 8ला पोचलेलो तर आम्हाला 12 वाजे. आणि तुम्ही पण प्लॅन बनवत असाल का आता पुढच्या वर्षी आपण पण पालखीला जाऊ, तर मेक शुअर तुम्ही लवकर जा, तुम्हाला डेफिनेटली दर्शन मिळेल.
अँड इथं पोचता ढोल बँजूचा जो आवाज आले ना, ज्या उत्साहाने गेलेलो तो उत्साह इथं डबल होतोय. खरं जत्रेला खूप मज्जा असते यांची, तुम्ही पण जा. हां पण लवकर जा, खरं सांगते. एकविराईच्या इथं पोचलेलो आहोत. पायथ्याची इथं म्हणजे एवढी क्राऊड नाही आहे, तर मम्मी बोलते का पहिले वरती जाऊ. मम्मी नाही बोला, मीच बोलली का पहिले वरचं दर्शन बघू भेटते का. खाली काय खाली पटकन वेळ असा त्याच्यामुळं. आम्ही या गोष्टीशी हॅपी होत का एवढी गर्दी चढायला पण नाही भेटली. दम लागल्यासारखं होतं. लोकांची नाव ही आमची वटी. आता तुम्ही सर्व हेच विचार करत असाल का ही बोलते एवढी गर्दी नसते, तर ही गर्दी नाही तर काय. खरं सांगते जेवढी दुपारी डब्बल ह्याच्यापेक्षा गर्दी असते ना, त्यापेक्षा ही गर्दी काहीच नाही आहे इथं. गाईज दर्शन झालेलं आहे फायनली. आणि इथून बघाल डेकोरेशन फुलांचं मी दाखवते तुम्हाला. पकडून कंटावलेले. वटीचं झाला काम, दर्शन पण झालं. आता खालचं दर्शन घेऊ आणि
एक वेळेला आम्हाला खूप गावाच्या पालख्यासुद्धा दिसलेल्या आहेत आणि सर्वांचे दर्शनसुद्धा केलेले आहेत आम्ही. दर्शन झालं, खूप बरं वाटते. एकदा पायथ्याचं दर्शन होऊ द्या, म्हणजे कशी पायथ्याला गर्दी भेटेल आपल्याला. पायथ्याचं काय लगेच जवळ डिस्टन्स नसते, चालायला लागते ना, म्हणून असं वाटतं. हे बघा सकाळ सकाळी असं जास्त गर्दी नसते बघा. खाली आहे टाकेच्या वाडीला आम्ही 6:30लाच पोचलेलो. मला असं वाटलं 7 वाजलं, बट आता 9ला 15 मिनटं कमी आहेत आणि आमचं दर्शन होऊन आम्ही उतरतोय खाली. सो खरं आहे. तर वरचं दर्शन झाल्याच्या नंतर जो मध्यांत मंदिर येतो तिथं पाय पडायला गेलो. अँड इथे आम्हाला विरारच्या देवीची पालखी भेटलेली. आम्हाला विरारच्या देवीचंही दर्शन भेटलं आहे, तुम्हाला बघताच येईल. आता जी देवी बघितली ती देवी होती विरारची. म्हणजे विचारच चाललेला का देवीची भेट होईल मी. देवी आता क्राऊड वाढत चालले आहे. आम्ही नशीब लवकर झाला आमचा, एवढे क्राऊड नव्हती. त्या फुलांची स्पेशालिटी मी सांगते. हे फुलं म्हणजे लवकर असे मावलत नाही. हां, संध्याकाळच्या टायमाला आपोआप बंद होतात आणि सकाळी उघडतात. आणि लवकर खराब पण नाही वे, म्हणून हे विकायला भरपूर आहे. चला आता पायथ्याचं दर्शन घेऊया. पालख्या येतात, एक सर्वांचे दर्शन घेत चालू आहे. बाबा मांडव केलंय बाबा आज. टिकलं लावणारे पण कमाल आहे. 2 टिकलं लावून दिले, बोलतो 200. मम्मीने आमचं 10 रुपयात काम केले. 10 रुपये घ्यायचे असेल तर घ्या, नाही तर राहू दे. आणि सुरेश शिंदे राहणार देवडी नंदकुमार जानू ठाकूर सहकार्य करा. 3 दिवस चालत आले, व्यवस्थित आलेत का? वारे गेले त्यांची गाठ आहे बघा. चला पुढे. तर पायथ्याच्या मंदिराचा पाया पडल्याच्या नंतर आम्ही गेलो पायथ्याशी पाया पडायला. अँड इथं काय क्राऊड होती डेंजर. आणि पालख्या तर सतत दिसतच होत्या आम्हाला.
हँड्स काढायचं ना कसं काढले जरासं काढले आणि हा स्कार्फ बांधायची निंजा टेक्निक आहे. अशाच प्रकारे एकविरेला बाय बाय करून आम्ही निघालो घरच्या वाटेला. वाजले आहेत 11 अँड आता आम्ही काहीतरी खायला बघतो कारण की मी सकाळी फक्त एक खजूर 4-5 द्राक्ष आणि थोडीशी मिठाई टेस्ट तर मिठाई टेस्ट करत बसली. मी आत्ता सध्या जेवायला बसले. सो आम्ही 1च्या पहिलेच घरी पोचलो आणि संध्याकाळी तर बाबा वादळ वारा आणि एकविरेला खूप पाऊससुद्धा पडलेला. सो आम्ही नशिबाने नीट गेलो नीट आलो, काय पाऊस बिऊस लागला नाही. तर अशाच सुंदर प्रकारे आमचं दर्शन झाला. अँड खरं सांगू तर एकविरेच्या पालखीच्या दिवशी जाणं आणि आईचं दर्शन घेणं याच्यात जी मजा आहे ना ती मी तुम्हाला सांगू नाही शकत. आपली लोक जी एका वर्षापासून या दिवसाची वाट बघतात का आईच्या भेटीला जायचं आहे, पालखी घेऊन जायचं आहे, जेव्हा त्यांना जो दर्शन भेटतो आणि जी मजा करायला भेटते ना ती खरं शब्दात सांगणारी एवढी नाहीच आहे. हां, आणि पालखी पायाशी चालत येणं एकविरेला आणि आईचं दर्शन घेणं हे खरं सोपं काम नाही आहे. पायाशी विचार करा तुम्ही किती मेहनत करून येत असतील. तर गाईज हाच होता आपला व्लॉग. भेटूया पुढच्या मजेशीर व्लॉगमध्ये. प्रणिता म्हात्रे सायनिंग ऑफ.